पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फे आळते इथल्या ग्रामस्थांनी शक्तीपीठ महामार्गाला पत्रकार परिषद घेऊन विरोध केलाय। शक्तीपीठ महामार्गात कुशिरे गिरोली परिसर बाधित झाल्यास मोठ्या प्रमाणावर जैवविविधता नष्ट होणार आहे। शिवाय शेतकऱ्यांची 40% जमीन त्यात बाधित होत असल्याने शक्तीपीठाला ठाम विरोध करू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फे आळते गावातून शक्तीपीठ महामार्ग जातोय। या महामार्गाला विरोध करण्यासाठी ग्रामपंचायत आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली। या गावाच्या काही अंतरावरून राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आहे। प्रस्तावित नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम सुरू आहे। असे पुरेसे रस्ते जवळून जात असताना शेती क्षेत्र उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल शासनाचा अट्टहास कशासाठी अशी विचारणा यावेळी करण्यात आली। नव्याने झालेल्या अलाइनमेंटनुसार प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग पोहाळे तर्फे आळते गावच्या हद्दीतून जात असून सुमारे 40% शेतजमीन त्यामध्ये बाधित होणार आहे। तसंच शेती क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी शेती पाणी योजना या महामार्गामध्ये गाडली जाणार आहे। तसंच या पाणी योजनेची मुख्य पाईपलाईन आणि मुख्य जॅकवेल या रस्त्याखाली बाधित होणार आहे। कुशिरे पोहाळे गिरोली हा परिसर पर्यावरणदृष्ट्या समृद्ध आहे। शक्तीपीठमध्ये हा परिसर बाधित झाल्यास मोठ्या प्रमाणात जैवविविधता नष्ट होणार आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। यावेळी सरपंच सुरेखा मोरे, केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर, पन्हाळा पंचायत समिती सदस्या मनीषा पाटील, दत्तात्रय साळोखे, केबी पाटील, भिवाजी काटकर, तानाजी बोरचाटे, सर्जेराव चौगले, सुरेश बेनाडे, निवासराव ढोले, इंद्रायणी चौगले, सुनीता डबाणे, आकाश चौगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।